मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आपल्याला माहिती आहे, राज्य सरकारने 17,50,000 शेतकऱ्यांची एक यादी जाहीर केलेली होती आणि या यादीमधील शेतकऱ्यांना ज्यांची नावं आलेली आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना एक SMS येता येतं, अशा SMSच्या माध्यमातून सध्या शेतकरी संभ्रमात आहेत की आपण KYC करावी की नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की कर्जमाफीच्या ज्या याद्या आलेल्या आहेत त्यासाठी जेव्हा शेतकरी KYC करण्यासाठी जात आहेत, तेव्हा या KYC करताना शेतकऱ्यांना जी ॲक्च्युअल कर्जाची जी रक्कम आहे ती कमी दाखवली जाते किंवा यामध्ये तफावत दिसून येते. म्हणजे पोर्टलवर जी रक्कम दाखवते आणि ॲक्च्युअलमध्ये जी कर्जाची रक्कम आहे यामध्ये फरक आहे. यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर समजा एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज हे 1,50,000 रुपये आहे, तर त्या शेतकऱ्यांना 70,000 80,000 अशी रक्कम दाखवली जाते. तर मुळात मित्रांनो, कर्जाची जी रक्कम आहे ती ही वेगळ्या दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांना KYC करावी की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण की जर शेतकऱ्यांनी ती रक्कम असताना देखील जर KYC केली तर शेतकऱ्यांना तेवढेच पैसे भेटणार आहेत, म्हणजे त्या कर्ज खात्यात तेवढेच पैसे येणार आहेत आणि वरची रक्कम मग नेमकी कोणी भरायची? शेतकऱ्यांना परत या कर्जमाफीच्या रकमेत भरावं लागणार का? किंवा या गोष्टी असताना, हे प्रश्न असताना देखील याबद्दल कुठलेही सहकार विभागाकडून कुठलीही खुलासा करण्यात आलेला नाही आहे किंवा मुख्यमंत्री सांगत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की रक्कम पोर्टलला वेगळी आणि ॲक्च्युअल कर्जाची रक्कम वेगळी. यामुळे शेतकऱ्यांची पुढे खूप मोठी गफलत होऊ शकते, कारण की वरची जी उरलेली रक्कम आहे ती शेतकऱ्यांना पुन्हा भरावी लागू शकते. त्यामुळे हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कर्जमाफी म्हणजे जी KYC ती करावी का नाही, तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकेत जावा. बँकेत गेल्यानंतर तुमच्या कर्जाची माहिती घ्या आणि कर्जाची रक्कम आणि पोर्टलवरची जी रक्कम आहे ती योग्य असल्यासच तुम्ही KYC करा, नाहीतर तुम्ही KYC सध्या करू नका. यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सरकारने नोडल ऑफिसर जे अधिकारी असतात ते नेमलेले होते, पण त्यांच्यामार्फत त्यांची यादी जी असती ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका संपर्क कोणाला करावा हे कळत नाही आहे. यानंतर फार्मर ID सुद्धा मित्रांनो, म्हणजे फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी आपण वेळोवेळी आवाहन केलं होतं की फार्मर ID शिवाय कर्जमाफी भेटणार नाही, शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले, पण कर्जमाफीच्या पोर्टलवर फार्मर ID देखील दिसत नाही आहेत. त्यामुळे बँकेत विचारणा केल्यावर देखील बँकेतील अधिकारी किंवा कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारची उत्तर देत आहेत आणि असे लाखो शेतकऱ्यांसमोर प्रश्न येतं. त्यामुळे सरकारने कुठल्या तरी याची जिम्मेदारी घेऊन कुठेतरी या संदर्भात एक तोडगा काढावा, कारण की बहुतांश शेतकऱ्यांना आपली रक्कम ही चुकीची दाखवली जाते आणि जर आपल्याला अशी रक्कम चुकीची दाखवत असेल तर आपण KYC करू नका. यानंतर जे नियमित कर्जदार शेतकरी तर यांची देखील सरकारने कुठेही भूमिका घेतलेली नाही, कारण की जे शेतकरी असे 23 लाख शेतकरी तर ज्यांनी कुठून पैसे जमा करून हे कर्ज बँकेला भरलं आणि शेतकऱ्यांच्या मनात सध्या हाच प्रश्न आहे की आपण कर्ज भरावं का नाही, कारण की जे शेतकरी कर्ज भरत नाहीत त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी भेटते आणि जे शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आहे पण ते पात्र नाहीत त्यांना शासन कुठल्याही प्रकारची एक यादी प्रसिद्ध करत नाही आहे किंवा या कर्जमाफीसोबत यांना देखील KYC करण्याची प्रक्रिया देत नाही किंवा त्यांना त्या याच्यात समावेश करण्यात आलेला नाही. ही एक खूप महत्त्वाची बाब आहे. जवळजवळ कमीत कमी 1 लाख रुपयाचं अनुदान या शेतकऱ्यांना देण्यात यावं अशी सगळीकडून मागणी होती. शेतकरी नेते अजित नवले यांनी देखील अशीच मागणी केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, राज्य शासनाने कुठेतरी या शेतकऱ्यांचा विचार करून या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंतचं अनुदान द्यावं अशी मागणी होती आहे. आणि मित्रांनो, यामध्ये आपण जसं पहिल्यांदा माहिती घेतली तर तुम्ही तुमचं जर पोर्टलला तुमचं जर कर्ज खातं जे असतं त्यात जर रक्कम वेगळी दिसत असेल तर तुम्ही बँकेत विचारणा करा किंवा त्याचं व्हेरीफाय करूनच तुमची जी रक्कम योग्य आहे तरच तुम्ही KYC करा. फार्मर ID सुद्धा मोठा गोंधळ आहे. पोर्टलवर फार्मर ID दिसत नाही आहे. राज्य सरकार छाती बडवून घेतं आहे. कर्जमाफी केली, 40,000 कोटी दिले आणि 13,000 कोटी आम्ही सध्या वाटप करतो आहे. सो ह्या गोष्टी सगळ्या तथ्यहीन आहेत. आपल्या संपर्क जे आमदार वगैरे असतात यांना तुम्ही संपर्क करू शकता. पण मित्रांनो, KYC सध्या कुठल्याही प्रमाणात करू नका जर आपल्याला तशी तफावत दिसत असेल तर. एकदा कर्ज खात्याची माहिती घ्या आणि ती माहिती जर जुळत असेल पोर्टलला तरच तुम्ही KYC करा, नाहीतर मित्रांनो पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. हीच एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.